नमस्कार मित्रांनो. ठरलं तर मग मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे की आता अस्मिता पुन्हा घरी परत आलेली असते. तर आता प्रियाच्या कारस्थानात साथ द्यायला तिला आणखीन एक पार्टनर मिळाली आहे. त्यानंतर ते दोघेही ठरवतात की आपण सायलीचा उपवास मोडला आहे असं सगळ्यांना सांगायचं. खरं तर प्रिया उपवास करतच नसते. ती बाहेरून खाण्याचे पॅकेट्स मागवते आणि खाऊन झाल्यानंतर ते सगळे रॅपर्स डस्टबिनमध्ये टाकते आणि मुद्दामच सगळ्यांसमोर तमाशा करू लागते की हे सगळं काही सायलीनेच खाल्लं आहे आणि तिने उपवास मोडला आहे. तर आता सगळेच सायलीवर संशय घेऊ लागतात. त्यावेळेस सायली आता पूर्णाजींना म्हणते की तुम्हाला खरंच वाटतंय का मी एवढा पवित्र व्रत मोडू शकेल. त्यावेळेस पूर्णाजी काहीच बोलत नाही, पण मात्र त्यांना मनातून असं वाटत असतं की सायली असं करू शकत नाही. तर आता मित्रांनो, सायलीने ठरवलेलं असते की काही करून प्रियाचा खोटाडेपणा सगळ्यांसमोर आणलाच पाहिजे. प्रियाने आता ते सगळे पॅकेट्स तिच्या रूममध्ये खाल्लेले असतात, पण मात्र खाताना काही तुकडे खाली पडलेले असतात. तर आता सायली त्या रूमला झाडू मारत संपूर्णपणे पुरावे गोळा करते आणि पूर्णाजींना दाखवते. सायली म्हणते की केर काढताना हे खाण्याचे तुकडे मला प्रियाच्या रूममध्ये भेटले. प्रियाने फक्त माझ्यावर खोटा आरोप नाही तर स्वतःचाही उपवास मोडला आहे. तर आता प्रिया रंगेहात पकडली गेली असते. तर आता पूर्णाजींना खूपच राग येतो. अशा पवित्र सणाला प्रिया अशी कारस्थानं करत आहे. त्याचमुळे रागातच पूर्णाजी आता प्रियाच्या कानाखाली आवाज काढतात.